Hello student, in last video we see how can we draw a circle and what is the meaning of radius, chord and diameter. Today we are going to learn the relation between radius and diameter. आपण बघितलं बघा की सर्कल कसा काढायचा किंवा वर्तुळ कसं काढायचं तर आपल्या कंपासमध्ये आपण मेजरमेंट घेतलं 5 सेंटीमीटरचं आणि त्याच्यानंतर आपण वेगवेगळे 6 सेंटीमीटरचं घेतलं 8 सेंटीमीटरचं घेतलं आणि वेगवेगळे सर्कल ड्रॉ केले. त्याच्यानंतर आपण बघितलं व्हॉट इज रेडियस म्हणजे याच्या सेंटर पासून वर्तुळावरील एक जो बिंदू आहे पॉइंट lie on a circle, then center to point, this line is called radius, and then diameter. Diameter means a line passes through from the center of a circle and join two points, which points is lie on a circle, that is called a radius. This is RS is a diameter and PQ is a radius. PQ is a radius. So what is the relation between radius and diameter? Suppose here we draw a circle of 5 centimeter. So the radius of this circle is 5 centimeter. Radius of this circle is equal to 5 centimeter. मी तुम्हाला काय सांगितलं की डायमीटर म्हणजे काय आहे तर हे जे दोन रेडियस आपण एकमेकाला जोडतोय ते म्हणजे डायमीटर आहे. बघा PR is a one radius, PR is a one radius, then PS is another radius, PS is another radius. So what is the distance of diameter? That is equal to 10 centimeter. That is equal to 10 centimeter. So diameter is equal to 10 centimeter. So what is the relation between radius and diameter? Diameter is twice than radius. Diameter हा radius च्या दुप्पट असतो. याचाच अर्थ radius हा diameter च्या निम्मा असतो. So here the formula of radius is equal to diameter divided by 2. म्हणजे जेवढा डायमीटर आपल्याला दिलेला आहे त्याला आपण काय करणार आहोत 2 ने भागणार आहोत and then the radius is equal to then the diameter is equal to radius into 2. Radius into 2. Suppose here we get that a radius is equal to r, that is equal to 4 centimeter. Then what is the diameter? That is a diameter D is equal to 8 centimeter. D is equal to 8 centimeter. म्हणजे जर आपल्याला रेडियस 4 दिलेला आहे तर 4 into 2 that is equal to 8 सेंटीमीटर. म्हणजे डायमीटर आणि रेडियसचं रिलेशन का डबल आहे हे लक्षात येणं तुमच्या गरजेचं. लक्षात घ्या की मी म्हणते म्हणून नाही किंवा पुस्तकात दिलंय म्हणून नाही तर का आपण जो सर्कल काढलेला आहे ते 5 सेंटीमीटरचं काढलं मग त्याची रेडियस काय झाली तर या सेंटर पासून कुठलाही एक पॉइंट जर आपण याचं डिस्टन्स बघितलं तर हे किती आहे 5 सेंटीमीटर आहे. मग डायमीटर म्हणजे काय आहे तर वर्तुळाच्या मध्यातून जाणारी आणि वर्तुळावरील 2 बिंदूंना जोडणारी रेषा आहे. मग ही जी रेषा आहे याच्यामध्ये 2 रेडियस समाविष्ट असतात. लक्षात घ्या कुठले तर हा PS हा एक रेडियस आहे आणि PR हा एक रेडियस आहे. म्हणून डायमीटरची लांबी ही रेडियसच्या दुप्पट असते. नुसतं पाठ नाही करायचं की डायमीटरची लांबी रेडियसच्या दुप्पट असते. म्हणजे जर डायमीटर 10 दिला तर रेडियस 5 येणार. हे जरी तुम्हाला कळलं तर त्याचं हे लक्षात घ्यायला पाहिजे की का आहे डायमीटरची लांबी रेडियसच्या दुप्पट. तर त्याचं मीनिंग किंवा त्याचा अर्थ असा आहे की इथे बघा इथून हा एक रेडियस आहे आणि हा एक रेडियस आहे म्हणून डायमीटर काय आहे रेडियसच्या ट्वाइस आहे. आणि हे जेव्हा तुमच्या लक्षात राहील तेव्हा तुम्ही 9वी 10वीला
कॉलेजच्या ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला एखादी सिद्धता किंवा प्रमेय सोडवायची जर का वेळ आली तर ही गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे, आणि जेव्हा ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवाल तेव्हा तुम्हाला त्याचं मिनिंग कळेल. नुसतं पाठ करू नका. पाठ तुम्ही आता 5वीत कराल हे लक्षात ठेवाल की 10 दिलं तर रेडियस 5 लिहायचा, 11 दिलं तर 5.5 लिहायचा, त्याला अर्थ नाही. का? प्रत्येक गोष्टीत मी तुम्हाला सांगते की का या गोष्टीचं उत्तर जर आपण शोधलं तर आपल्या लक्षात येतं की याचं रिलेशन नेमकं काय आहे. रिलेशन बिटवीन रेडियस अँड डायमीटर हे काय आहे तर डायमीटर म्हणजे त्याच्यामध्ये 2 रेडियस समाविष्ट असतात. म्हणजे आता सपोज हिअर ऑल्सो वी ड्रॉ वन डायमीटर. आता जरी आपण इथे जरी एखादा डायमीटर काढला, डायमीटर फक्त काय करायला पाहिजे त्याच्या सेंटरमधून जायला पाहिजे, आणि याला नाव दिलं एम आणि याला नाव दिलं एन. तरी पण बघा इथं काय असतं, PM इज अ वन रेडियस, PM इज अ वन रेडियस अँड TN इज अनदर रेडियस. म्हणून MN इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. MN इज इक्वल टू 10 सेंटीमीटर असं याचं काय आहे रिलेशन आहे. याच्यावरून आपल्याला फक्त काय दिलेलं आहे प्रॉब्लेम सेट म्हणजे 2च क्वेश्चन दिलेले आहेत. इन प्रॉब्लेम सेट नंबर 29 दे गिव अस द रेडियस ऑफ सर्कल इज 5 सेंटीमीटर. व्हॉट इज इट्स डायमीटर? इट इज 10. हे तुम्हाला लगेच येणार आहे कारण तुमच्या आता लक्षात आले की रेडियसच्या दुप्पट काय असतो डायमीटर असतो. देन इफ द डायमीटर ऑफ सर्कल इज 6 सेंटीमीटर देन व्हॉट विल बी इट्स रेडियस? किती असणार आहे? 6 जर असेल तर त्याचा रेडियस 3 सेंटीमीटर असणार आहे. आणि त्याने इथं आपल्याला पेज नंबर 43 वर 3 मोठी वर्तुळं दिलेली आहेत. बघा डायग्राम दिलेला आहे. 1 सेंटीमीटरचा एक सर्कल आहे, त्याच्यानंतर त्याचा तुम्ही रेडियस पट्टीने मोजायचा आहे, दुसऱ्या ह्याचा तिसऱ्या ह्याचा मोजायचा आहे सर्कलचा, आणि तिथेच खाली पुस्तकामध्ये त्याचा डायमीटर लिहायचा आहे. अशा पद्धतीने आपण काय केलेली आहे तर रिलेशन बिटवीन रेडियस अँड डायमीटर हे बघितलेलं आहे. आता त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो इंटिरियर अँड एक्सटिरियर ऑफ अ सर्कल. म्हणजे सर्कल इंटिरियर म्हणजे सर्कलच्या आतले बिंदू आणि एक्सटिरियर म्हणजे सर्कलच्या बाहेरचे बिंदू. इथं तुम्हाला प्रॉब्लेम सेट नंबर 30 मध्ये दाखवलेला आहे. तुम्ही ते तुमच्या ह्याने लिहू शकता की इंटिरियर पॉइंट्स इन द इंटिरियर ऑफ द सर्कल. म्हणजे आता इथं इंटिरियर ऑफ द सर्कल मध्ये P हा पॉइंट आहे. नंतर आपण इथं समजा Y घेतला, हा Y पॉइंट इंटिरियर इन द सर्कल म्हणजे सर्कलच्या आत आहे, आणि पॉइंट्स इन द एक्सटिरियर ऑफ द सर्कल सपोज हिअर वी टेक T पॉइंट. T इज एक्सटिरियर म्हणजे वर्तुळाच्या बाहेर आहे. हे इतकं सोपं प्रॉब्लेम सेट नंबर 29 अँड प्रॉब्लेम सेट नंबर 30 आहे. सो इन दिस वे वी स्टडी द रिलेशन बिटवीन radius and diameter and exterior point and interior point of the circle. Then we see the circumference of a circle and arc of a circle in next video.